बी रेडी स्टार्ट सामान्यपणे नवे कार्यक्रम मोठ्या जोमाने प्रारंभी सुरू केले जातात. नंतर ते नेहमीच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून धोपट मार्गाने चालविले जातात. काळाच्या ओघात या योजनेची व्याप्ती वाढत चालली असताना व्यवस्थापनाचा दर्जा घसरतो. उत्पादक परिणाम आधीच्या इतके आढळून येईनासे होतात व त्यातून योजनेलाच दोष देण्याकडे कल होऊ लागतो. रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत उत्पादक कामावरच भर देण्यात आला पाहिजे यात शंका नाही. तथापि पूर्णतः अकुशल कामगारांना काम दिल्यानंतर व एकूण खर्चाच्या 60% मजुरीवर आणि बाकीचा 40% खर्च इतर बाबींवर अशी बंधने असल्यामुळे उत्पादकतेवरही काही स्वाभाविक मर्यादा आहेत. परिच्छेद मुख्यतः उत्पन्नाच्या विषम वाटणीवर मर्यादा घालणारी ही योजना आहे व ती नंतर चालवली गेली पाहिजे. ही अखंडता राखण्यासाठी नियोजन विभागाची गरज भासते. अशा नियोजनाच्या अभावा एक काम संपताच दबावाखाली अन्य कुठले तरी काम तातडीने हाती घेतले जाते. त्यामधून वायफळ खर्च आणि निराशाच पदरी येतात. 10-12 वर्षाच्या अनुभवानंतरही उपयुक्त योजनांच्या या अंगांकडे दुर्लक्ष व्हावे याचे नवल वाटते. दीर्घ मुदतीच्या व्यापक स्वरूपाच्या योजना हाती घेतल्या तर हा दोष कमी करता येणे शक्य आहे. तसेच हजारो खेड्यांमधून कार्यक्रमाचा पसारा आगामी वर्षात किंवा 2 वर्षात महाराष्ट्राला या क्षेत्रातील आपला प्रथम क्रमांक टिकवावयाचा असेल तर त्यास ग्रामीण भागातील लोकसंख्येच्या नियोजनावर व कुटुंब नियोजनावर शस्त्रक्रियांवर आपले लक्ष केंद्रित करणे अगत्याचे ठरणार आहे. ग्रामीण भागातील जनता प्राय अशिक्षित असते. त्यामुळे तिच्या मनावर दैववादांचा व अंधश्रद्धेचा पगडा अधिक असतो. हा पगडा दूर करण्यासाठी त्यांच्यामधीलच ज्या स्त्री पुरुषांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतल्यामुळे आर्थिक व मानसिक स्वास्थ्य लाभले आहे त्यांच्याकडूनच पगारी कुटुंब नियोजन प्रचारक नेमल्यास ते निश्चितच जास्त फलदायी ठरेल. तेव्हा त्या दृष्टीने आपण आवश्यक ती कार्यवाही त्वरित करावी अशी विनंती आहे. परिच्छेद आपला